राम राम मंडळी, आज आपण बघणार आहोत बकासूरच्या संघर्षाची कहाणी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर मित्रांनो, मुळशीचं हे वादळ महाराष्ट्रभर थैमान घालणारं नाव म्हणजे बकासूर. मैदानात उतरला की नुसता बैल पळत नाही, तर त्याच्या खुरासोबत धुरळा उडतो आणि हजारो लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो. फक्त बकासूरची एक झलक पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लोक मैदान गाठतात. काही तर शेकडो किलोमीटरचा प्रवास करून फक्त त्याला धावताना पाहायला येतात. हिंद केसरीचं मैदान असो किंवा बैलगाडा शर्यतीचं मैदान, बकासूर उतरला की बाकीच्यांची गणितच बदलतात. सुसगावकरांचा हा बकासूर सुरुवातीला दिसायला अगदी साधा होता. एकेकाळी त्याला फक्त काही हजार रुपयांच्या मागण्यात आलं होतं, पण आज त्याची किंमत कोट्यावधींच्या घरात बोलली जाते. पहिल्यांदा मैदानात आणलं तेव्हा काही लोक म्हणाले होते, हा एवढासा बैल काय करणार. पण मैदानात धावायला लागला आणि त्याच लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. बकासूरला 2 दिवस मैदानात पळवलं नाही तर गोठ्यात त्याचा नुसता धिंगाणा सुरू होतो. पण मालक दिसला की अगदी लहान लेकरासारखा शांतपणे त्याच्या मागे चालतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैल मालकाचं एक स्वप्न असतं, आपला बैल एक दिवस बकासूरच्या तोडीचा व्हावा. आणि बकासूरच्या अंगावरचा गुलाल आपल्या कपाळाला लागला तरी अनेकांसाठी तो एखाद्या देवाच्या आशीर्वादापेक्षा कमी नसतो. पण या वादळामागे संघर्षही मोठा आहे. एक वेळ अशी आली होती की बकासूरच्या पोटातून तार आणि लोखंडाचे तुकडे बाहेर काढले होते. ज्याच्या पोटात एवढं काही गेलं होतं, तो बैल पुन्हा मैदानात पूर्वीसारखा धावेल का, हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. पण बकासूर थांबला नाही. उपचार झाले, पुन्हा ताकद मिळाली आणि पुन्हा मैदानात उतरला. कारण काही बैल फक्त शर्यतीसाठी जन्माला येत नाहीत, तर ते इतिहास घडवण्यासाठी जन्माला येतात. आणि महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानात बकासूर हे असंच एक नाव आहे, ज्याचं नाव घेतलं की मैदानात धुरळा आणि चाहत्यांच्या मनात निस्ता जल्लोष निर्माण होतो बघा.